वाईड आलेला आहे. सुरेख फटका निघालेला आहे फळीमधून, परंतु धाव मात्र मिळणार नाही, कारण या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित. आकाश गोलंदाजी करतोय, आकाशचा सामना करतोय. चेंडू फायनलच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर जाताना पंचांचा इशारा येतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने धावा झाल्या आहे 5. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. या चेंडूवर धाव मात्र मिळालेली नाही. सुरेख फटका, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर पुन्हा. यावेळी मात्र लॉंग ऑन ला मारलेला फटकार. पुन्हा या चेंडूवर एक धाव घेण्यापासून थांबवू शकणार नाही. एक षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. वाईट दिलेला आहे, माफ करा. अरे दीवानो
पंधरा धावा. दिलदार ट्रॉफी दिलदार ट्रॉफी दिलदार अच्छा, थँक्यू. ग्राउंडच्या आतमध्ये कोणीही फटाके फोडणार नाही याची नोंद घ्यायची आहे. 21 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. दुसरं षटक प्रगतीवर असताना पहिल्या षटकामध्ये धावांचा पाऊस पडला आणि दुसरं षटक आता या ठिकाणी प्रगतीवर आहे. 21 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. ओहो, निश्चितच मोठा एक असेल. पंचांचाही हात आकाशाकडे याचा अर्थ षटकार. पुन्हा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. सुरेख फलंदाजी करतोय पियुष जयस्वाल. 8 चेंडू मध्ये 20 धावा, धाकड अशा 2 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने. पुढचा चेंडू हा सुद्धा मोठा एक असेल यात शंका नाही. पंचांचा इशारा. आत आकाशाकडे षटकार आणि या ठिकाणी धावांचा पाऊस. करण योग्य असा ताळमेळ झालेला नव्हता. फडी आणि चेंडूचा मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न. 34 धावा फळ्यावरती लागलेल्या 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 34 धावा आणि या षटकामध्ये 19 धावांचा पाऊस करण्याच्या या षटकामध्ये पाडलेला अक्षय ठाकरे आणि पियुष जयस्वाल. 11 चेंडू 27 धावा, 2 चौकार आणि 3 उत्तुंग षटकाराच्या मदतीने. कर्णधारांनी आता गोलंदाजीचा भार जितेश सर यांच्या खांद्यावरती सोडलेला आहे. बघावं लागेल
काय करू शकतात आपल्या संघाकरता. 34 धावा बळ्यावरती लागलेल्या आहे. प्रतिषेधक 17च्या सरासरीने धावा एकत्रित करतात. धावांचा पाऊस आपल्या भात्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या शस्त्रांचा वापर करतो पियुष जयस्वाल. आखूड टप्प्याचा चेंडू सुरेखाचा फटका. चेंडू रेंगाळत जातोय मिड विकेटच्या दिशेने, कारण डावखोरे फलंदाज आहे त्यांच्या मिड विकेटला गेलेला हा फटकार होता. एका धावेवर समाधान मानतील आणि 35 धावा. धावांचा ओघ अतिशय आक्रमक सुरुवात असं वाटत होतं या आधीच्या 2-3 दिवसामध्ये की लो स्कोरिंग मॅचेस होईल, पण या ठिकाणी सूर गवसलेला दिसतो पियुष जयस्वाल यांना. आणि तडाखेबंद अशा 12 चेंडूमध्ये 28 धावा अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करताना यावेळी मात्र योग्य असा संपर्क झालेला नव्हता फळी आणि चेंडूचा. सरळ फेकी केली होती यष्टीरक्षकाकडे. या चेंडूवर धाव निश्चितच मिळालेली नाही. अचूक टप्प्यावर टिचून गोलंदाजी करतायत जितेश सर. जितेश विरुद्ध अक्षय. पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न. यावेळी व्हेरिएशन करतात. पहिला चेंडू आखोड टप्प्याचा, दुसरा एक वेगळ्या प्रकारचा आणि तिसऱ्या क्षणी अतिशय उंचावर सोडलेला. आता मात्र हो या ठिकाणी प्रशंसा करावी लागेल. हा लोड आलेला मंद गतीचा कमी उंचीचा चेंडू समजू शकले नाही फलंदाज. त्यांना अपेक्षा होती की उंचीचा येईल आणि मी टोलावील. सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल. यावेळी मात्र सूर गवसलेला दिसतो फलंदाजाला. सुरेख असा फटकार. चेंडू कव्हरच्या दिशेने मारलेला फटकार होता. 2 धावा निश्चितच या चेंडूवर प्राप्त झालेल्या. आतापर्यंत या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये 3 धावा दिलेल्या जितेश सर यांनी आणि अक्षय ठाकरे यांनी या चेंडूवर 2 धावा एकत्रित केलेल्या. ओहो, षटक संपल्याचा इशारा आजच्या सामन्याचे पंच तरंजी कडू यांनी षटक संपल्याचा इशारा केलेला. 3 षटकांचा खेळ 37 धावा गुणगडी बाद. च्या आसपास, परंतु त्याला 100च्या वर दिसत होता. परंतु या आधीच्या षटकामध्ये केवळ 3 धावा दिल्या. जितेश सरांनी अचूक टप्प्यावर व्हेरिएशन करत वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू टाकले आणि पियुष जयस्वाल आज ऐकायच्या मनस्थितीमध्ये नाही. अर्धशतकाची नोंद करते की काय आपल्या नावावर. मोहित पांडे विरुद्ध पियुष जयस्वाल असं हे युद्ध. टोलवण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, साफ अपयश प्राप्त झालेलं. या चेंडूवर धाव मात्र निश्चितच मिळालेली नाही. निर्धाव चेंडू. कर्णधार पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत मात्र क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचू शकला नाही आणि क्षेत्ररक्षकाला सुद्धा निर्णय घेता आलेला नाही. पंचांचा इशारा येतोय. चौकार. फाईन लेगच्या दिशेने मारलेला फटकार. पियुष जयस्वाल या क्षणाला या खेळीमध्ये सूर गवसलेला दिसतो. 41 धावा पड्यावरती लागलेल्या आहेत. दमदार फलंदाजी करतो. 14 चेंडू 32 धावा. निश्चितच डाव्या अष्टीच्या बराच बाहेरून जाणारा चेंडू. पंचांचा इशारा श्याम सरांचा. श्याम पवनीकर. यावेळी मात्र आखूड केलेला चेंडू लो राहिलेला, अतिशय संत गतीने सोडलेला. याला म्हणतो आपण एक वेगवेगळं शस्त्र आपल्या भात्यामध्ये असलेलं. एक धाव घेण्यापासून तरी सुद्धा थांबू शकणार नाही. 42 धावा फलकावरती. फलक सतत हलत ठेवलंय, सतत व्यस्त ठेवलंय. फलक जे सांभाळतायत आदित्य पारवेकर यांना. पुढे सरसावलेला फटका. चेंडू हवेत. 2 षटकाची चेंडूचा पाठलाग करता दिलदार सिंग यांनी अतिशय प्रयत्न केला होता. पोहोचले होते जालंधर सिंग. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न. तिसरी धाव. माफ करा, जालंधर सिंग जवळपास
पोहोचले होते. बऱ्याच वेळानंतर त्यांच्याकडे चेंडू आला. 45 धावा फलकावरती लागलेल्या. पुढे सरसावणं या ठिकाणी निश्चितच अजिबात अतिशय चाणाक्ष बुद्धीचे स्वतः अतिशय चपळतेने केलेलं क्षेत्ररक्षण आणि अक्षय ठाकरे यांना परत पाठवलं. नवीन आलेले फलंदाज त्यांची जागा घेत आहे. खरी गोलंदाजी करतोय मोहित. यावेळी व्हेरिएशन असलेला चेंडू निश्चितच डाव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू. पंचांचा इशारा वाईड. मोठा फटकार घेण्याचा प्रयत्न होता. या चेंडूवर अवांतर वाईड म्हणजे 45 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. आबिद शेखने आल्या आल्या स्क्वेअर लेगला फटकार हाणलेला. या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालं जरूर. एक धाव प्राप्त केलेली. खातं उघडलं. मगाचा धाकड फलंदाज आबिद शेख आणि पियुष जयस्वाल यांनी या सामन्याची संपूर्ण सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेली. 15 चेंडू मध्ये 33 धावांवर नाबाद आहे. 3 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 48 धावा फलकावरती लागलेल्या आहे. त्यापैकी 33 धावा या एकट्या पियुष जयस्वाल यांच्या आहे. पुन्हा बॅटची गेला चेंडू जातोय त्यांच्या स्क्वेअर लेगच्या दिशेने. कारण डावखोरे फलंदाज एक धाव घेतली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न एस नो अखेरपर्यंत निर्णय होऊ शकला नाही आणि एकाच धावेवर समाधानी. 49 धावा फळ्यावरती. आणि या ठिकाणी या दोन्ही फलंदाजांनी आघाडीच्या फलंदाजांनी आणि पियुष यांनी सतत व्यस्त ठेवलं. आदित्य पारवेकरचे आमचे मित्रबंधू आहेत. या ठिकाणी फलकाचं काम सांभाळतात. या अपडेटचं काम सांभाळतात. त्यांना सतत व्यस्त ठेवलेला आहे. 49 धावा 4 षटकांचा खेळ पूर्ण. 1 गडी बाद. 220 च्या सरासरीने खेळतायत या ठिकाणी पियुष जयस्वाल आणि त्यांचे सवंगडी आबिद शेख. हे सुद्धा एका चेंडूमध्ये 2 धावा काढून 200च्या सरासरीने खेळतायत. ज्याला इंग्रजीमध्ये स्ट्राईक रेट म्हणतो आपण. बघावं लागेल गोलंदाज मोहित पांडे कर्णधार कोणत्या गोलंदाजाचा वापर करणार या ठिकाणी. कारण आघाडीचे दोन्ही फलंदाज तडाखेबंद फलंदाजी करत होते. पुन्हा जिते सर यांच्या खांद्यावर एका हाताने मारलेला फटकार. जाग घेऊन कोणी हल्लेला नाही. क्षेत्ररक्षक सुद्धा नाही. फलंदाज सुद्धा नाही. निश्चितच मोठा एक फटकार. एका हाती मारलेला फटकार. आज दिवस दिसतो पियुष जयस्वाल यांचा. या ठिकाणी आडेजी यांचं 2 धावांवर 2 चेंडूवर 10 धावा. हा रिव्ह्यू मागतात वाईटचा.
धाकड बलंदाजी करताय या ठिकाणी पियुष जयस्वाल. आज सूर गवसलेला दिसतोय. केवळ 17 चेंडूचा सामना केला आणि 43 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. 4 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने जर त्यांनी या एका चेंडूवर षटकार किंवा काही 2 चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण केलं तर ते वेगवान शतक आपल्या नावावर नोंदवतील. त्यांच्या नावावर हा अर्धशतकीय वेगवान हे पारितोषिकाचे मानकरी राहू शकतात. बघावं लागेल. वेगवान अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करताना फेअर डिलिव्हरी. 1 रन धावून काढला नक्की. आणि या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने जालंधर सिंग यांच्या हातामध्ये आलेला हा फटकार होता. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या वाढून झालेली 61 धावा. 5वं षटक प्रगतीवर असताना 13च्या सरासरीने ह्या धावा एकत्रित करतायत. पियुष जयस्वाल यांना संधी असेल वेगवान अर्धशतक करण्याची. आता मात्र या ठिकाणी 19 ओहो, 2 मोठे फटकार मारल्यानंतर आपल्या लय मध्ये परत येताना आळेजी या ठिकाणी 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 62 धावा फळ्यावरती लागलेला आहे. जवळपास 12.5च्या सरासरीने हे फलंदाज दोन्ही फलंदाजी करतायत. त्यामध्ये मोलाचा वाटा पियुष जयस्वाल यांचा 19 चेंडूमध्ये 43 धावा, 4 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने अखेरच्या 20 षटकांमध्ये 3 धावांचा फरक. आणि आउट. शकला नाही आकाश बर्डे यांच्या फळीचा आणि चेंडूचा. त्यामुळे या चेंडूवर धाव प्राप्त होणार नाही. 63 धावा या आधीच्या चेंडूवर जालंधर सिंग यांच्याकडून स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधात मिस फिल्डिंग झालेली होती. त्याचा फायदा घेत दोन्ही फलंदाजांनी 3 धावा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु दुर्दैवरित्या मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न चेंडू अंगावर आदळला. या चेंडूवर धाव मात्र निश्चितच मिळालेली नाही. सुरेख गोलंदाजी या षटकामध्ये मोहित पांडे यांची आतापर्यंत. मोठा फटकार घेण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र फळी आणि चेंडूचा संपर्क झालेला. आम्हाला सुद्धा चेंडू दिसला नाही कुठे गेला तर. आणि हा जवळपास कव्हरच्या दिशेने मारलेला फटकार होता.
धावसंख्या हळूहळू वाढते. या षटकामध्ये मंदावलेली धावसंख्या. बॅटची कडाकी चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या मागे बघावं लागेल. पंचांचा इशारा षटक संपल्याचा. सहा षटक 65 धावा 2 गडी बाद. दिशेवर नियंत्रण ठेवावं लागेल. दिशेवर नियंत्रण नसल्यामुळे सुरेख फटका. चेंडू हवेत खरा, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हता आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने सावकार गेलेला आहे. नो बॉल दिलेला आहे आणि फ्री हिट सुद्धा. अकरा धावा. एकही चेंडू अजूनपर्यंत झालेला नाही. सुरेख फटका. चेंडू हवेत झेल जवळपास घेतला होता. वाचवल्या काहीतरी धावा असं दिसतंय खरं, पण चेंडू पंच आम्हाला निर्णय देतील. या चेंडूवर काय आहे सर? चौका आहे. चेंडू निश्चित आमच्याजवळ. 100 रुपये गमावले. सुरेश फटका. भारतामधील वेगवेगळ्या शस्त्रांचा वापर करण्यात माहीर. 7 चेंडू 18 धावा. अभिषेक पुन्हा पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल. गोपाल राऊत. ओहो एकच धाव मिळेल या चेंडूवर. आतापर्यंत या षटकामध्ये 29 धावा दिलेल्या आहे. अजूनही षटक होणे बाकी. महागडं षटक गोपाल राऊत यांचं. यावेळी मात्र सुरेख चेंडू. 94 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. 94 धावा 2 गडी बाद. अजूनही 7वं षटक सुरू. बॅटची कडाके. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. 2 षटके याचा पाठलाग करतात. 1 धाव. दुसरी धाव घेण्याचा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न होतोय. 96 धावा. 7 षटकांचा खेळ पूर्ण. 96 धावा पड्यावरती.
96 धावा. ओ हो, बहुत बढ़िया. धाकड फलंदाजी 100 धावा फळावरती लागलेल्या आहे. 102 धावा, 2 गडी बाद केवळ. अभिषेक खेळतो 11 चेंडू 31 धावा, 3 षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीने. पुढे सरसावून डोलवण्याचा प्रयत्न, चेंडू जातो आहे स्क्वेअर लेग च्या दिशेने जवळपास. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 103 धावा, धावांचा डोंगर उभा केलेला या ठिकाणी. याचं श्रेय जातं अभिषेक आणि पियुष जयस्वाल या दोन्ही आघाडीच्या फलंदाजांनी तडाखेबंद फलंदाजी करीत आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये आणलेलं. 103 धावांचा डोंगर वेगवेगळ्या शस्त्रांचा वापर करत आपल्या भात्यामध्ये असलेल्या. पुन्हा एकदा अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू तो सुद्धा खोदून काढला आणि या चेंडूवर सुद्धा 1 धाव प्राप्त केलेली. अगदी बुळास सोडलेला चेंडू होता. एकशे 4 धावा फळ्यावरती लागलेल्या. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. करण पुन्हा गोलंदाजी करतोय. पुन्हा त्याच दिशेने 1 धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी बघावा लागेल आणि या ठिकाणी धावची दुसरी धाव घेण्यासाठी लास्ट बॉल. हा एकच रन. ओके. लास्ट बॉल. आणि त्रिफळाची शेवटच्या चेंडूवर 105 धावा, 106 धावांचं लक्ष या ठिकाणी.
केलेला टीम VR यांनी मॅजिक मोबाईल या संघाला याचा पाठलाग करायचा असेल तर किमान प्रतिषटक 14च्या सरासरीने धावा गोळा कराव्या लागतील आणि यासाठी आघाडीची फलंदाजाची जोडी जालंधर सिंग आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी क्रीडांगणावर आलेले अवघ्या काही क्षणामध्ये क्षेत्ररक्षण सजलेलं आहे. दोन्ही पंच आजच्या या सामन्याचे अंपायर सुंदर असा धावांचा डोंगर या ठिकाणी उभा केलेला होता टीम VR या संघाने. याचं श्रेय जातं पियुष जयस्वाल 20 चेंडू 44 धावा 4 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने. अक्षय फारसी कामगिरी करू शकलेले नव्हते. 8 चेंडू 8 धावा 1 चौकाराच्या मदतीने. नंतर आबिद शेख हा फलंदाज आला. यांनी 14 चेंडू मध्ये तडाखेबंद अशा 33 धावा केल्या 2 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने. आणि अशा एकंदरीत या दोनही फलंदाजाच्या मदतीने 105 धावांचा डोंगर या ठिकाणी उभा झाला. प्रतिउत्तरा दाखल या ठिकाणी जी फलंदाजांची जोडी क्रीडांगणावर आलेली आहे. आजच्या या सामन्याचे दोन्ही पंच तरण सर आणि श्याम सर या ठिकाणी उपस्थित. सामन्याला लागली सुरुवात होती आहे. 9:30 वाजलेले आहेत. जालंधर सिंग आणि गोपाल राऊत अशी आघाडीची फलंदाजांची जोडी क्रीडांगणावर आलेली आहे. फलंदाजांची जोडी आणि राकेश वानखडे याच्या खांद्यावर गोलंदाजाची धुरा कर्णधारांनी सोपवलेली आहे. बघावं लागेल हा एक हाय व्होल्टेज मॅच होईल का. हे रिंगणाचं बंधन जेव्हा राहील आज सध्या सुरू आहे यामध्ये माहिती पडेल. या येणाऱ्या 2 षटकामध्ये जर धावांचा पाऊस आला तर हा मॅच हाय व्होल्टेज मॅच होईल असं म्हणाव्यास हरकत नाही. हलकासा याला दिशा देण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल. रिव्हर्स स्वीप आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. जालंधर सिंग सिंग इज किंग. रिव्हर्स स्वीप हाणला आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा. पुन्हा आता आमच्याकडे आणि हा दुसरा स्क्वेअर लेगला चौकार. लगातार 2 चौकार. पंचांचा इशारा तरण सरांचा चौकार असल्याचा. पुन्हा एकदा सुरेख फटका आणि या ठिकाणी झेल.
संपूर्ण प्रेक्षकांच्या माहिती करता या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित प्रेक्षक, खचाखच गर्दी भरलेला मोठ्या संख्येने प्रेक्षक वारंवार या ठिकाणी हळूहळू गर्दी वाढताना या क्रीडांगणावर संपूर्ण प्रेक्षकांच्या माहिती करता आपापल्या गाडीची मोटरसायकलची जबाबदारी घ्या. स्वतः थोड्या वेळाने पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न आल्याबरोबर स्ट्रेट ड्राईव्ह, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. जितेंद्रजी आल्याच पुढे सरसावून मारलेला फटकार, चौकाराने स्वागत केलं. माहिती करता आल्याच पहिल्या चेंडूवर पुढे सरसावून टोलवलेला फटकार, चौकाराने खातं उघडलं. पुन्हा एकदा पुढे सरसावून मारलेला फटका, चेंडू हवेत यावेळी आणि कुठलीही चुकी केलेली नाही. स्क्वेअर लेगला झेल देऊन परतताना जितेशजी दुसरी सफलता आहे. सिनियर प्लेयर आपल्या या काटोल नगरीतील प्रतिभावान खेळाडू, मोठे मोठे फटकार मारण्यामध्ये माहीर अशी त्यांची या ठिकाणी ख्याती आम्ही ऐकायला मिळाली. गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये आपली क्षमता दाखवतात. सुरेख असा फटका पुन्हा मिड विकेटच्या दिशेने. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. नवीन फलंदाज आलेले आहे निलेश महंत, सिनियर खेळाडू, धाकड शरीर यष्टी असलेले. वाव, ओहो, या ठिकाणी संधीचं सोनं. बलदंड शरीर यष्टी असलेले धाकड असे निलेशजी महंत आल्याच मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे तिसरा पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. धावचीतचा हा निर्णय होता. पुढचा चेंडू अगदी बुळा सोडलेला चेंडू त्याला खोदून काढला आणि एक धाव प्राप्त केली. दुसरं षटक प्रगतीवर असताना या ठिकाणी 13 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. 2 गडी बाद आणि
आघाडीचे फलंदाज अपयशी झाल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज निलेश महंत आणि गोपाल यांच्यावर ही जबाबदारी. त्याच ठिकाणी तशाच प्रकारचा पुन्हा यावेळी वाईड मिड ऑनला फटकार मारून परत जातोय या ठिकाणी गोपाल राऊत. नवीन फलंदाज रवी आलेले आहे त्यांची जागा घेण्याकरता. रवी आणि निलेश ही जोडी काय करू शकते बघावं लागेल आपल्या संघाकरता. बॅटची कळा घेत चेंडू यष्टी रक्षकाकडे गेला खरी, परंतु त्यापर्यंत पोहोचू शकले नाही. अभिषेक यांची प्रशंसा करावी लागेल. या षटकामध्ये केवळ 2 धावा दिल्या आणि एक महत्वपूर्ण फलंदाजाला बाद केलं. अभिषेक अष्टपैलू खेळाडू गोलंदाज आणि फलंदाजामध्ये राकेश वानखडे यांच्या या आधीच्या षटकामध्ये 12 धावा गेल्या खरी, परंतु 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. पंचांचा इशारा, उजव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू, याला वाईड दिलेलं. धावसंख्या वाढून झालेली आहे. पुढे सरसवून टोलवण्याचा प्रयत्न, या चेंडूवर निश्चितच धाव निघाली नाही. पंचांचा इशारा षटक संपल्याचा. आजच्या या सामन्याचे पंच श्याम सर यांनी याला घोषित केलं. या ठिकाणी 2 षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 गडी बाद आणि 15 धावा फलकावरती लागलेल्या आहे. तफावत जी आहे संजू चव्हाण यांच्या खांद्यावरती गोलंदाजीचा भार कर्णधारांनी सोपवलेला आहे. आणि बघावं लागेल आता 36 चेंडू आणि 91 धावा असं समीकरण आलेलं आहे. आणि रिक्वायर्ड रन रेट जो आहे ज्यामध्ये परतीचा प्रवास करताय फलंदाज मंथन भाऊ खराबकर यांच्याकडून निलेश भाऊच्या प्रति षटकाराला 100 रुपयाचे बक्षीस या ठिकाणी घोषित आहेत. मंथन भाऊ खराबकर यांच्याकडून निलेशजी महंत यांच्या प्रति षटकाराला 100 रुपयाचे पारितोषिक या ठिकाणी घोषित आहे. पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत होता, कव्हरच्या दिशेने गेलेला. 2 षटकाच्या चेंडून जो पाठला करत होते, एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा मानस होता, परंतु पंचांनी नो दिलेला आहे. नो बॉलवर एक धाव धावून अशा 2 धावा एकत्रित झाल्या. धावा झालेल्या 17 धावा. अजून चेंडूला सुरुवात नाही संजू चव्हाण यांच्या. याला म्हणतात दुर्दैव. अतिशय सुंदर अचूक टप्प्यावर गोलंदाजी, अगदी बुलात सोडलेला चेंडू आणि त्रिफळा सुद्धा उडालेला. दुर्दैव बघा की या आधीच्या चेंडूवर नो बॉल दिलेला होता पंचांनी. याला म्हणतात दुर्दैव आणि याला म्हणतात फलंदाजाचं सुदैव. पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न,
निश्चितच डाव्या यष्टीच्या बराच बाहेरून जाणारा चेंडू दिशाहीन गोलंदाजी म्हणता येईल. दिशेवर नियंत्रण ठेवावं लागेल, त्यानंतर वेगाचा वापर करावा लागेल. वेगवान गोलंदाजी आहेत यात शंका नाही, परंतु दिशेवर नियंत्रण मिळवावं लागेल. सुरेख फटका, चेंडू रेंगाळत जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि निलेश महंत यांच्या फळीमधून निघालेला चौकार. षटक प्रगतीवर. पुन्हा एकदा अंगाला लागून बहुतेक हा लेग बाईटचा इशारा. चेंडू रेंगाळत राहिला फाईन लेगच्या दिशेने. एक धाव संख्या वाढून झालेली आहे 24 धावा. 3 गडी बाद. पुढे सरसमटोलण्याचा प्रयत्न, हलकासा याला दिशा देण्याचा प्रयत्न होता. प्रशंसा करावी लागेल या ठिकाणी रवी यांची की ज्या प्रकारे निलेशजी खेळतायत तर त्यांना संधी देण्याचा प्रयत्न करतायत. मी माझी भूमिका पार पाडतो, आपलं आक्रमकता आपण सुरू ठेवा. संजू चव्हाण यांचं या षटकाचा शेवटचा चेंडू घेऊन येतोय संजू चव्हाण. वाव, चेंडू हवेत आणि छोटी महत्वपूर्ण खेळून परत जाताना निलेश महंत बाद झालेले फलंदाज. चौथा झटका. नवीन फलंदाज निलेश महंत यांच्या जागेवर मोहित पांडे. हलकसा चेंडूची कळा घेत चेंडू रेंगाळत राहिला क्रीडांगणावर. एक धाव घेण्यापासून यानंतरचा होणारा सामना आरोग्य मंदिर विरुद्ध YSW. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपली 11 खेळाडूंची यादी समालोचन कक्षामध्ये पोहोचवायची आहे. तसेच नाणेफेकीचा कौल घेण्याकरता या ठिकाणी यायचं आहे. दोन्ही संघाची 11 खेळाडूंची यादी आमच्या समालोचन कक्षामध्ये पोहोचवावी. आरोग्य मंदिर आणि YSW. अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल. अभिषेक दुसरं षटक घेऊन आलेले आहे. पहिल्या षटकामध्ये तिथे कोणी आग पेटवू नका. क्रीडांगणाच्या आतमध्ये कोणालाही इजा झाल्यास आपण जबाबदार राहाल याची काळजी घ्यायची आहे. आपण जबाबदार राहाल. कोणाला इजा झाली तर कोणाला इजा किंवा दुखापत होऊ नये. बॅक फूट वर जाऊन मागच्या पायावर पूर्ण भार देऊन मारलेला फटकार मिड विकेटच्या दिशेने. एकाच धावेवर समाधानी मानतील. धावांचं आणि चेंडूंचा फरक तफावत फारच लांब जाताना 27 चेंडू 79 धावा असं समीकरण. सुरेख फटका निश्चितच. त्याला सोडू नको म्हणा. अरे उसके बाजूला कृपया बाकीचे त्यांच्या बाजूला राहतील. पंच जाऊन तो निर्णय घेतील. हा आउट दिलेला आहे.
4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 28 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. 5 गडी बाद. 4 षटक 28 धावा 5 गडी बाद. थँक्यू जय. हलकासा याला दिशा देण्याचा प्रयत्न होता. हा जातो चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने. डिल्या हाताने खेळलेला फटकार होता. एकाच धावेवर समाधान मानतील दोन्ही फलंदाज. मोहित पांडे यांच्या फळीमधून निघालेला हा फटकार. 29 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. 5 गडी बाद. पराग यांच्या फळीमधून निघाला होता. निर्धाव चेंडू समजू शकले नाही फलंदाज. बराच वेळ होता फलंदाजाकडे. बराच वेळानंतर मोठा एक फटकार निघाला. तो मोहित पांडे यांच्या फळीमधून स्क्वेअर लेगच्या वरून मारलेला फटकार आणि हा सुंदर असा षटकार. 35 धावा 5 गडी बाद. पुन्हा एकदा पुन्हा एकदा चेंडू जातो आहे वाईड मिड ऑनच्या दिशेने. 1 धाव. सहावा फलंदाज बाद झाला. तो मोहितच्या स्वरूपामध्ये. आता करण आणि पराग अशी खेळाडूंची फलंदाजांची जोडी. सुरेख चेंडू पियुष जयस्वाल यांचा. षटक संपल्याचा इशारा. पियुष जयस्वाल यांनी पहिल्या षटकामध्ये केवळ 8 धावा दिल्या आणि एक महत्वपूर्ण फलंदाजाला बाद केलं. 5 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 36 धावा 6 गडी बाद असं समीकरण एकंदरीत. सुरेख 2 धावा एकत्रित केल्या. पुढे सरसावून टोलवलेला फटकार चेंडू रेंगाळत जातो आहे मिड विकेटच्या दिशेने. शॉर्ट मिड विकेटवर हा चेंडू अडवला गेला. एकाच धाव्यावर समाधान मानावं लागेल. आता जर या क्रीडांगणावर कोणीही फटाके फोडले तर त्याला या ठिकाणी दंड आकारण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी असं आयोजकांनी आम्हाला सांगितलं आहे. पुन्हा एकदा हा चेंडू हवेत. भारत याचा पाठलाग करतोय खरं. एकच धाव मिळेल आणि हा सामना
मॅजिक मोबाईल यांच्या हातातून हळूहळू निसटत चाललेला आहे. 6 गडी बाद झालेले आहे आणि पुन्हा त्याच ठिकाणी तशाच प्रकारचा तोच फटका आणि तोच क्षेत्ररक्षक यावेळी सुद्धा भरत या चेंडूवर धावून गेले. एक धाव घेण्यापासून थांबू शकणार नाही आणि पराग आणि करण ही जोडी क्रीडांगणावर. आता मात्र राकेश विरुद्ध मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न योग्य असा समतोल झालेला सुद्धा होता, परंतु क्षेत्ररक्षक मागे असल्यामुळे एकच धाव संख्या वाढून झालेली आहे. 43 धावा. चेंडू जातोय स्क्वेअर लेग, माफ करा कव्हरच्या दिशेने, सीमारेषेच्या बाहेर. सहा षटकांचा खेळ पूर्ण. 6 षटक 46 धावा, 6 गडी बाद असं एकंदरीत विवरण. करण खेळतो 5 चेंडू 9 धावांवर 1 चौकाराच्या मदतीने. पराग खेळतो 5 चेंडू 6 धावांवर. मोठा एक असेल, पंचांचा इशारा, हात आकाशाकडे. त्रिपुराची पहिल्या चेंडूवर सामना दोन्ही संघाचा कर्णधारांनी वायस डब्ल्यू आणि दोनों टीमें तैयार